नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। राज्यातील महायुतीचे सरकार आरक्षणावरून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे। ज्या स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर आणि इंग्रजाला सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून वाट दाखवली, त्या धनगर समाजाला आज आरक्षणासाठी उतरावं लागत आहे। ही शोकांतिका असल्याची खंत व्यक्त करत चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्याकडून राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात मेंढरे घुसवू असा इशारा दिलेला आहे। जत तालुक्यातील सोनाळफाटा येथे हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। सकाळी 10 वाजता सोनाळ फाट्यावर रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली। रास्ता रोको आंदोलनाने जत उमदी मार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली। रास्ता रोकोमध्ये मेंढपाळ तानाजी कुलाळ यांनी आपली मेंढरे रस्त्यावर उभी करत वेगळ्या पद्धतीनं रास्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदवला। यावेळी सोमण्णा हक्के, भाऊसाहेब कटरे, एकनाथ बंडगर, शिवानंद पुजारी, विक्रम पुजारी, सुरेश कोकरे, विठ्ठल पुजारी, अमोल वाघमोडे, पांडुरंग वाघमोडे, हनुमंत पुजारी, सिद्धाप्पा पुजारी, माजी सरपंच जक्कान्ना निवर्गी, वतन गारळे, अनिल सरगर, नागेश गारळे, सिंधू सरगर, कमलेश पुजारी, महंतेश बिरादार, सिद्धू सरगर यासह मेंढपाळ तानाजी कुलाळ उपस्थित होते। महायुतीने जातीत भांडणे लावू नयेत। राज्यातील महायुतीने आरक्षणावरून जातीजातीत तेढ निर्माण करण्याचं काम सुरू केलंय। आरक्षणाबाबत ठोस निर्णय न घेतल्याने समाजात तेढ निर्माण होत आहे। तसेच समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नाराजी पसरली आहे। महायुतीने जातीत भांडण न लावता आरक्षणावर निर्णय घ्यावा आणि समाजाला योग्य ते मार्गदर्शन द्यावे असे आवाहन करत हरिभक्त परायण बाबा महाराज यांनी महायुतीच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे। जत प्रतिनिधी त्याचबरोबर ज्या धनगर समाजाच्या धनगर बांधवांनी या शिंगोबा धनगरनी यांनी रस्ता दाखवला, त्या धनगर बांधवाला आज रस्त्यावरती उतरून मेंढर देखील या आंदोलनाला पाठिंबा देऊन आज रस्त्यावरती उतरून एक आगळा वेगळा आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। माझी प्रशासकाने विनंती आहे, एक धनगर समाजच नव्हे तर मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, इतर समाज असेल, त्या प्रत्येक समाजामध्ये जी भांडणाची कीड निर्माण करून वेगवेगळ्या माध्यमातून त्या लोकांच्या मध्ये भडकवण्याचं काम चालू आहे। एका समाजापुरतं मर्यादित न राहता आपण त्या सर्व समाजांना योग्य ते न्याय देऊन समाजामध्ये माणसामध्ये वाद न लावता एक एकुपा, हे महाराष्ट्र एक संतांची भूमी आहे। त्या संतांच्या पवित्र भूमीमध्ये अशा पद्धतीचं आतापर्यंत एवढ्या खालच्या लेवलचं राजकारण किंवा एवढ्या खालच्या लेवलचं समाजामध्ये आमच्यामध्ये वाद निर्माण करण्याची भूमिका त्या प्रशासकाच्या माध्यमातून होते। माझी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती